राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी नगर परिषदेत निर्विवाद सत्ता स्थापन झाल्यानंतर आता शहरात विकास कामांचा धडाका सुरू झालाय। आज भल्या सकाळी शिर्डी शहरातील विविध महत्त्वाच्या आणि रखडलेल्या विकास कामांचं भव्य उद्घाटन करण्यात आलं। याप्रसंगी शिर्डी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ जयश्रीताई थोरात, उपनगराध्यक्ष अभय भैया शेळके, बांधकाम सभापती अरविंद अप्पा कोते, आरोग्य सभापती दीपक गोंदकर यांच्यासह नगरसेवक आणि नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज सकाळी मान्यवरांच्या हस्ते शिर्डी शहरातील दुरवस्था झालेल्या स्मशानभूमीच्या सुशोभीकरण कामाची फीत कापून, नारळ फोडून आणि कुदळ मारून भूमिपूजन करत शुभारंभ करण्यात आला। याच धर्तीवर शहरातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या हॉटेल गोरडी या गल्लीतील रस्ता आणि हॉटेल साईश गल्लीतील रस्ता या दोन्ही रस्त्यांच्या काँक्रिटीकरण कामांचंही उद्घाटन झालंय। या नूतन रस्त्यामुळे शिर्डीत येणाऱ्या लाखो साई भक्तांना आणि स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। शिर्डी नगर परिषदेच्या वतीने नागरिकांच्या सेवेसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आलेल्या अद्ययावत वातानुकूलित वैकुंठ रथाचं लोकार्पण करण्यात आलं। वाहन पूजनाच्या वेळी उपनगराध्यक्ष अभय भैया शेळके यांनी स्वतः या वैकुंठ रथाचं स्टिअरिंग हाती घेत गाडी चालवून ती पूजनस्थळी आणली। अभय भैयांच्या या कृतीची उपस्थितांमध्ये मोठी चर्चा होती। याप्रसंगी बोलताना उपनगराध्यक्ष अभय भैया शेळके म्हणाले की गेल्या काही काळापासून शिर्डीतील अनेक महत्त्वाची विकास कामे रखडली होती, मात्र आता नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील यांच्या खंबीर नेतृत्वाखाली ही कामे मार्गी लागत आहेत। आगामी कुंभमेळा लक्षात घेता शहराच्या पायाभूत सुविधांवर भर दिला जात असून आज जवळपास 5 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे। पुढील काळात शिर्डीचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी नगर परिषद कटिबद्ध आहे। आज शिर्डी शहरामध्ये नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, युवकांचे आशास्थान खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमच्या शिर्डी नगरपालिकेचं जे कामकाज चाललंय, आमच्या नगराध्यक्ष असतील, सर्व सभापती असतील, नगरसेवक नगरसेविका, आमचे CO डिगे साहेब, आमचे सर्व अधिकारी, नगरपालिकेचे सर्व कर्मचारी यांच्या नेतृत्वाखाली एक चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी चालू आहे। स्मशानभूमीचं उद्घाटन भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे। स्मशानभूमी साधारण आपल्याला एक राज्यात एक सगळ्यात छान अशी स्मशानभूमी राज्यात 1 नंबरची राहील अशा पद्धतीचं कामकाज त्या ठिकाणी ड्रॉइंग त्या ठिकाणी केलेलं आहे आणि निश्चित त्या स्मशानभूमीमध्ये एक चांगलं वातावरण असं तयार होईल अशा पद्धतीचं आर्किटेक्चरल ड्रॉइंग आपण त्या ठिकाणी म्हणजे त्या माध्यमातून उभे करणार आहोत। या ठिकाणी हॉटेल गोरड्या जे आहे तो जो रस्ता आहे तो साधारण 30 फुटाचा रस्ता आहे, तो कॉन्क्रीट रस्ता आहे, तो आपण याच्या विकसित करत आहोत कुंभमेळ्याच्या निधीतनं। तर त्याची साधारण किंमत 2 कोटीच्या पुढं आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी निलेशदादा कोतेंच्या हॉटेल शेजारी जो रस्ता आहे त्याची साधारण कॉन्क्रीटच्या रस्त्याची किंमत 1 करोड रुपयाच्या पुढं आहे। तो रस्ता साधारण 20 फूट आहे आणि वैकुंठ रथ जो आहे तो आज आपण त्याचा पण लोकार्पण केलेला आहे। तर ह्या माध्यमातून विकास कामं चालू आहेत आणि या ठिकाणी हे सर्व अधिकारी, सर्व कर्मचारी यांची मेहनत आणि CO साहेब, सर्व नगराध्यक्ष, नगरसेवक यांची मेहनत आणि नामदार साहेबांच्या, सुजयदादांच्या नेतृत्वाखाली चांगलं कामकाज चालू आहे। या ठिकाणी मला सांगण्यात आनंद होतो। आज साईबाबांच्या पावनभूमीमध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, तसेच सुजयदादा विखे पाटील, तसेच शालीनताई त्यांच्या माध्यमातून आज शिर्डीमध्ये जे स्मशानभूमी दुरुस्त करण्याचं काम करून महाराष्ट्रात अशी सुंदरशी इथे आज स्मशानभूमीचं काम उद्घाटन झालं आहे। त्यासाठी उपाध्यक्ष, सर्व सभापती, अधिकारी, कर्मचारी यांचे मी मनापासून आभार मानते की डिगे साहेबांनी इतकं सुंदरसं काम आज या शिर्डीमध्ये केलं आहे आणि आज साईबाबांच्या पावनभूमीमध्ये शिर्डीतील लोकांसाठी आज वैकुंठ रथ आज आपल्यासाठी आपल्या सुविधासाठी आपल्याला उपलब्ध करून आजपासून देण्यात आहे। तरी आपल्या सर्वांना विनंती आहे की आजपासून शिर्डी नगर परिषदमध्ये आरोग्य विभागाकडे नंबर दिला जाईल। त्यासाठी आपण सर्वांनी त्यांना संपर्क करावा आणि शिर्डीतल्या जनतेला आवाहन करेल की ही सुविधा आपल्यासाठी मोफत केली आहे। भारतीय जनता पक्षाची शिर्डी नगर परिषदेवर ज्या वेळेस बहुमताने सत्ता आली त्याचं औचित्य साधत कामाचा सपाटा लावून
मुख्याधिकारी असेल, अध्यक्ष मॅडम असतील, उपाध्यक्ष असतील, सर्व बांधकाम सभापती असतील आणि नव्यानं सगळ्या आता 5 कोटी रुपयांच्या कामाचं लोकार्पण या निमित्तानं नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि दादांच्या माध्यमातून शिर्डीकरांना देण्यात आलेले आहे. याच्याही पुढच्या कालखंडामध्ये कुंभमेळ्याच्या धर्तीवर वेगवेगळ्या विषयात वेगवेगळे रस्ते विकसित असतो किंवा इतर सामाजिक कामं असतो, याच्यात गती घेण्याचं काम या निमित्तानं शिर्डीकर किंवा भारतीय जनता पक्षाचं सरकार शिर्डी नगर परिषदेत सातत्याने करत राहील या आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. धन्यवाद. आज शिर्डी नगर परिषदेच्या वतीनं भरगत असं कामांचं उद्घाटन करण्यात आलं आहे. त्याचबरोबर जो शिर्डीला अत्यावश्यक असणारा वैकुंठ रथ याचं देखील लोकार्पण आज नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक यांच्या वतीनं करण्यात आले. तर अतिशय चांगल्या प्रकारचा वैकुंठ रथ आहे, अद्ययावत AC आहे. त्याच्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये अनेक अडचणी शिर्डीकरांना भासत असतात, कारण शिर्डी शहर हे बऱ्यापैकी वाढत चाललेलं शहर आहे आणि या वाढत असलेल्या शहरामुळे लोकसंख्या देखील वाढत आहे. त्याच्यामुळे वैकुंठ रथाची कमतरता या ठिकाणी आपल्याला भासते, ही कमी करण्याचं काम खऱ्या अर्थानं नामदार साहेब आणि सुविधांच्या माध्यमातून झालं आहे. तर सर्व शिर्डीकरांच्या वतीनं आपण नामदार साहेब आणि सुविधांचे आभार देखील व्यक्त केले पाहिजे आणि खऱ्या अर्थानं CO साहेब, मुख्याधिकारी साहेब यांचे देखील आपण या ठिकाणी आभार व्यक्त करू आणि वैकुंठ रथाचं लोकार्पण झालं असं या ठिकाणी मी सर्व शिर्डीकरांना जाहीर करतो. आज शिर्डी नगर परिषदेच्या वतीने माननीय नामदार साहेब आणि श्री दादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सभापती तसेच सर्व नगरसेवक या ठिकाणी कार्य करत आहे आणि आज मोठ्या प्रमाणात स्मशानभूमीचं नूतनीकरण असेल, 2 रस्त्याचे उद्घाटन या ठिकाणी झालेले आहे. प्रामुख्याने सांगायचं ठरलं तर आज शिर्डी शहराला एक वैकुंठ रथ या ठिकाणी त्याचं लोकार्पण झालेलं आहे. या वैकुंठ रथ AC आहे आणि आज शिर्डी शहरामध्ये एक स्मशानभूमी आहे. लांबच्या अंतरावरून ज्यावेळेस वैकुंठ रथाची गरज पडते, आज शिर्डी शहरामध्ये ते वैकुंठ रथाचं लोकार्पण सगळ्या नगरसेवकांच्या हस्ते, अध्यक्ष उपाध्यक्षांच्या हस्ते झालेलं आहे. ते मी नागरिकांना विनंती करेल का आपल्या प्रभागामध्ये जर दुःखद घटना घडली तर आपल्या संबंधित नगरसेवकाला आपण संपर्क करून या वैकुंठ रथ आपण त्याचा हे करू शकतात. ही जी वैकुंठ रथाची जी सुविधा आहे ही नगर परिषदेतर्फे मोफत आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. याची सर्व ग्रामस्थांनी नोंद घ्यायची. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.